जीवन जगत असताना बऱ्याच व्यक्ती आपल्याला भेटतात. काही व्यक्ती आपली सोबत करतात, तर काही व्यक्ती आपल्याला सोडून जातात. परंतु एक व्यक्ती कायमच आपल्यासोबत असते. ती व्यक्ती माहिती आहे कोण असते? तर ती व्यक्ती आपण स्वतः असतो. आपण स्वतःच स्वतःची सोबत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत करत असतो. इतके स्वतःला महत्त्व असून देखील आपण स्वतःचीच आलोचना करत असतो. म्हणजेच आपण स्वतःवरच दया दाखवत असतो. त्याला आत्मदया किंवा सेल्फ पिटी असेही आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन नेहमी जगासमोर किंवा दुसऱ्यांसमोर मांडत असतो. अगदी छोटेसे दुखणेही आपण किंवा अगदी खराब आपल्या आयुष्यातील खराब परिस्थितीची लहान असली तरी त्याचे मोठी दाखवून समोरच्या समोर दयेचे पात्र ठरत असतो. माहिती आहे आपले दुःख समोरच्याला सांगून आपलं मन मोकळं होत असते. परंतु दुःख जेव्हा आपण पहिल्यांदा समोरच्याला सांगतो तेव्हा तो लक्षपूर्वक ऐकतो. परंतु जर समोरच्याला नेहमी तेच ऐकावे लागत असेल तर तो तुमच्या बोलण्याला रिस्पॉन्ड देत नाही. फॉर एक्झाम्पल 2 व्यक्ती आहे. त्यांचा समोरासमोर त्यांच्या कारची थोड्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतो. पहिला व्यक्ती उतरून बघतो, त्याची कार डॅमेज झालेली असते. ते बघून तो म्हणतो, "अरे खूप नुकसान झाले माझे आज. आजचा दिवसच माझा खराब आहे आणि माझ्याच आयुष्यात नेहमी असे का घडते?" तोच दुसरा व्यक्ती उतरतो आणि बघतो. तो म्हणतो, "ठीक आहे, जीवितहानी तर झाली नाही ना? मला काही झाले नाही ना?" म्हणजे परिस्थिती एकच असते, परंतु त्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन दोघांचा वेगवेगळा असतो. एक जण सकारात्मकतेने बघतो, तर दुसरा त्याला नकारात्मकतेने बघतो. तसंच तुमच्या पण आयुष्यात परिस्थितीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता, त्यावर तुमचा आजचा दिवस किंवा तुमचे भविष्य अवलंबून असते. सतत स्वतःला ब्लेम करून